तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण नेहमी जो वाचतो बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ वाचन करतोय. त्याच्यामधलं कालपर्यंत आपण भगवान बुद्धांचे 25 सिद्धांत बाबासाहेबांनी जे काढले होते त्याच्यावरती आपण विश्लेषण केले की आजपासून आपण कार्ल मार्क्स बघणार आहोत. कार्ल मार्क्स पहिल्यांदा मी सुरुवातीलाही विश्लेषण केलं होतं, परत आज एकदा करतो की आपण कार्ल मार्क्स थोडासा जेवढा मला माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कधी कधी तुम्ही विसरून गेला असाल किंवा ऐकणारेही विसरून गेले असतील तर त्यांच्या उजळणी करता पूर्णच मला कार्ल मार्क्स मी पूर्ण एकदम त्याच्यावरती माझी कमांड आहे असा काही माझा दावा नाही, पण जेवढं मला माहिती आहे की बाबासाहेबांनी जेव्हा त्या कार्ल मार्क्सवरती लिहिलं तर मग एक अभ्यासक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मी कार्ल मार्क्स जेवढा वाचता येईल किंवा जेवढा अवेलेबल आहे तेवढा वाचला. आणि आपल्याला मोठी जर कळायचं असेल तर कार्ल मार्क्सचा सिद्धांतही भगवान बुद्धाच्या सिद्धांताला पॅरेलल आहे. फक्त फरक त्याच्यामध्ये एवढाच आहे, आपल्याला जर समजा अनाडी भाषेत सांगायचं की भंतेजी बोलतो तर लोक विश्वास ठेवतात, पण हेच वाक्य जर दारू पिणारा बोलला तर लोक विश्वास ठेवतील का? अशातला प्रकार आहे. कारण दारू पिणारा वाक्य वापरताना विध्वंसक पद्धतीने वापरतो, तेच केलं कार्ल मार्क्स. भगवान बुद्धाच्या सिद्धांताला पॅरेलल असतानाही पण त्याने अतिरेक केला, अतिरेकी मान्य केली. म्हणून बाबासाहेबाला त्याच्याशी कम्पेअर करावं लागलं. कारण काय होतंय की वाळवंटामध्ये जसं हरणाला मृगजळ दिसतं आणि त्याच्या पाठीमागं हरण धावत असतं, कुठेही पाणी नसतं पण ते दिसणाऱ्या मृगजळाच्या पाठीमागं धावतं, त्याचप्रमाणे कार्ल मार्क्सचा सिद्धांत एक प्रकारचं मृगजळ आहे. आणि जी कोणी माणसं शोषित आहेत की ज्यांच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय, ते कार्ल मार्क्सला लगेच अंगीकारायला लागतात. आणि म्हणून बाबासाहेबाला ही भीती होती की कार्ल मार्क्सला अंगीकारत असताना, कारण कार्ल मार्क्स शोषिताच्या का होत नाही पण तो हुकुमशाहीकडेच घेऊन जातो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की कुठलीही हुकुमशाही मग ती कोणाच्याही नावाने अस्तित्वात आली तरी ती वाईटच असते. हुकुमशाही कधीही चांगली नाही, मग ती शोषिताची असेल किंवा शोषण करणाऱ्याची असेल तर दोन्ही हुकुमशाही ह्या वाईटच असतात. आणि म्हणून बाबासाहेब याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. आता परत एक लक्षात घेतलं पाहिजे की तो मेळ घालण्याचा नेमका उद्देश काय होता बाबासाहेबाचा. तर बाबासाहेबाला माहिती होतं, मी जसं सुरुवातीला सांगितलं की ह्या भारतामध्ये जवळजवळ 80% लोकसंख्या ही शोषितच होती. पण या शोषिताचे एक गट पाडण्यात आले होते आणि एका शोषिताला दुसऱ्यावर शोषण करण्याचा अधिकार दिलेला होता. आणि म्हणून जो दुसऱ्यावर शोषण करत होता त्याला सुख वाटत होतं आणि ते ज्याचं शोषण होतंय त्यालाही माहित होतं थोडं का होईना मलाही खालच्यावर शोषण करायला मिळतंय, म्हणून ही उतरण बंड करत नव्हती एकमेकाला. आताही तुम्ही जर गावात गेलं तर मराठी उच्च स्तराला आहे, त्याच्या खाली कुणबी आहे, कुणब्याच्या खाली धनगर आहे, धनगराच्या खाली पार कुंभार आहे, कुंभाराच्या खाली महार आहे, महाराला बी वाटते माझ्या खाली मांग आहे, मांगालाही वाटते माझ्या खाली डक्कलवार आहे, डक्कलवाऱ्याला खाली वाटते माझ्या खाली भंगी आहे, भंग्याला अजून काहीतरी वाटते. म्हणजे ही जी उतरंड आहे की माझ्या खाली कुणीतरी आहे. आणि मग ह्या घटकाला 5000 वर्षापर्यंत किंवा 3000 वर्षाचा तो आपल्या जवळ इतिहास आहे. त्या 3000 वर्षामध्ये ही गुलामगिरी एवढी डोक्यात गेली होती की त्याच्या डोक्यात धसायला बरेचसे महापुरुष आले.
भगवान बुद्धाच्या नंतर भगवान बुद्धांनी त्यांची बंडखोरी उपयोगी पडली, पण त्यालाही नंतर त्या वैदिकांनी चॅलेंज केलं आणि 500-600 वर्ष चालणारा धम्म परत ग्लानीत गेला. आणि तिथे मग मात्र डोकं वर काढण्याकरता बरेचसे महापुरुष आले, सांगण्याचेही त्यांनी प्रयत्न केले. कबीर असेल, रोहिदास असेल, तुकाराम असतील, या वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणाच्या डोक्यात गेलं नाही. त्याला आजही आपण बघितलं की बाबासाहेबांनी बंडखोरी करायला सांगितली, सगळ्या शोषितांनी स्वीकारली का? नाही स्वीकारली. आणि म्हणून बाबासाहेबाला ह्या बंडखोरीमध्ये त्यांच्याच हयातीमध्ये एक समाज दुसरीकडे कुठेतरी चाललाय. म्हणून मी उघड नाव घेतलं होतं अण्णाभाऊ साठेचं. कारण अण्णाभाऊ साठे कम्युनिझमच्याच चळवळीमध्ये होते. कोणाला माहिती नसेल पण 1952 सालच्या इलेक्शनमध्ये अण्णाभाऊ साठेने बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार केलेला आहे, डांगेचा प्रचार केलेला आहे. कोण होते उभे तिथे? कांजरोळकर आणि डांगे हे बाबासाहेबांच्या विरोधात होते. जो संयुक्त मतदारसंघ होता आणि अण्णाभाऊ साठेंनी, परंतु आजपर्यंत कुठल्याही महाराणी अण्णाभाऊ साठेला विलन केलेलं नाही. का नाही केलं? तर बाबासाहेबाचा अनुयायी तेवढा प्रगल्भ आहे की अण्णाभाऊ साठे एका कम्युनिस्ट चळवळीमध्ये होते आणि त्या कम्युनिस्ट चळवळीचा उमेदवार डांगे होते. आणि म्हणून त्या चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठेला कधी दोष दिलेला नाही. त्या चळवळीमध्ये काम करतो, परंतु बाबासाहेबांना जसे मी सुरुवातीला सांगितले की ती खंत होती की मुक्ती कोण पथे. ह्या भाषणामध्येही बाबासाहेबांनी फक्त महाराजचीच सभा बोलवली आणि तिथं स्पष्टपणाने बाबासाहेब सांगतात की मी महाराजचीच सभा का बोलवली, तर मला बघायचं होतं की माझ्या बरोबर बौद्ध धम्म कोण स्वीकारणार आहे. सगळ्याचीच बोलवली असती तर मला कळालं नसतं, म्हणून महाराजची बोलवली आणि महाराणी एकमुखाने हात वर केला. म्हणून आता मी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे आणि त्याच्यावर मुक्ती कोण पथे बाबासाहेबांचं सुप्रसिद्ध भाषण आहे. याच्याशी रिलेटेड आपल्याला सांगताना काय सांगावं लागेल, आणि तिथून बाबासाहेबाला कळलं त्या 14 ऑक्टोबर 1956 याच्यात काही चंबारांनी दीक्षा घेतली, काही मांगानेही घेतली नाही अशातला प्रकार नाही, परंतु हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या. आणि मग त्याला एक उदाहरण देताना सांगता येतं की तुम्ही प्रवाहाबरोबर असताना ते नेमके मोजके मांगण मोजके चंभार बौद्धिस्ट झाले होते, ते सागरात कुठे हरून गेले त्याचा पत्ताच लागला नाही. कारण आजचंही मी थोडासा परखड आहे म्हणून आजचंही उदाहरण देताना मी सांगेल की सुकुमार कांबळे बुद्धिमान माणूस आहे, बौद्ध धम्म स्वीकारला, परंतु प्रवाहाबरोबर चालताना जात एवढी पायात पाय घालायला लागली की शेवटी बौद्ध धर्मालाही घरात ठेवून जातीच्या पाठीमाग जावं लागलं. सांगण्याचा काय उद्देश आहे की हा ग्रंथ लिहिण्याचं गांभीर्य लक्षात घ्या की बाबासाहेबाला तो ग्रंथ का लिहावा लागला, का तुलना करावी लागली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यावेळेस देवीदास नावाचा एक मांगाचाच पुढारी पोरगा होता, ग्रॅज्युएट झाले, त्यांनी बाबासाहेबाला पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी अशा भाषेत लिहिलं होतं की बाबासाहेब तुमच्यासारखाच मी पण मांगाचा नेता आहे. आता बाबासाहेबाची आणि त्याची उंचीत खूप फरक होता, कारण तोपर्यंत बाबासाहेब 4-4 PhD घेऊन आले होते, पण तरी बाबासाहेब आपल्या मूक नायक मध्ये त्याला उत्तर देतात आणि त्याची टिंगळटावाळी करत नाहीत. बाबासाहेब सिरियस घेतात त्याला आणि त्याला सांगतात की मला आनंद झाला की तू एक मांगाचा पुढारी आहेस आणि तू मांगाचा पुढारी आहेस आणि तू माझ्यावर ऑब्जेक्शन घेतोस की मी फक्त महाराकरताच काम करतो. त्यावेळेसही घेतलेलं ऑब्जेक्शन म्हणजे मांगाचा लढा आताच नाही, तेव्हापासूनचा आहे. आणि ते ऑब्जेक्शन घेतल्यावर बाबासाहेब त्याला सांगतात की मला तेव्हा आनंद होईल की तू मांगाला जाणाऱ्या वेगळ्या वाटेहून जर चांगल्या मार्गावर आणशील तर मला तुझाही
अभिमान वाटेल. हे सांगताना बाबासाहेबाला काय खंत होत्या, तर ह्याच खंत होत्या की तुम्ही कुठलाही अभ्यास न करता, आपलं कुठलंही हित न बघता, की जो भगवान बुद्धाचा सिद्धांत होता. भगवान बुद्ध काय सांगतात, भगवान बुद्धाच्या सिद्धांतामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की कोणाचंही ऐकू नका, ग्रंथात लिहिलंय म्हणूनही ऐकू नका, तुम्हाला कुठल्या तरी महापुरुषांनी सांगितलंय म्हणूनही ऐकू नका. पण भगवान बुद्ध म्हणतात की ती गोष्ट तर्काच्या कसोटीवर बसते की नाही, परत सांगतात निश्चयाचा तर्काच्या कसोटीवर नाही, ती माझ्या भल्याची आहे की नाही, तीही नाही. त्या दोन्ही जरी झाल्या तरी भगवान बुद्ध अजून एक तर्क सांगतात की माझ्या फायद्याची असताना ती दुसऱ्याच्या नुकसानीची तर नाही ना. हे तीन गोष्टी जर त्याला मिळून येत असतील तर ती गोष्ट स्वीकारा. आणि तोच सिद्धांत बाबासाहेब त्या देवीदासला सांगतात की मला अडचण नाही तुला नेता होण्याची, आणि तुझ्या डोक्यात हे काय आहे मी महाराकरताच करतोय म्हणून, तर कारण तुला अजून त्या भगवान बुद्धाचे सिद्धांत कळाले नाही. आणि तुला जर कळाले आणि तू त्यांना जर घेऊन आलास तर मला सगळ्यात जास्त आनंद मला होईल. आज त्या देवीदासचं नाव मांगालाही माहिती आहे की नाही माहिती नाही, कारण त्यांनी वाचलंय की नाही माहिती नाही. कारण महापुरुष हे जातीने सांभाळायचे असतात. म्हणून तो महापुरुष बोधिसत्व बाबासाहेब अभिमानाने सांगतात की महाराजातीत जन्माला आलो, मला याचा गर्व आहे. बाबासाहेबाचे शब्द येते, माझे नाही आहेत. बाबासाहेब म्हणतात कारण ही मार्शल जात आहे. बाबासाहेब का अभिमान बाळगतात, मार्शल जात आहे. आणि म्हणून ह्या मार्शल जातीला बरोबर घेताना बाबासाहेबाला हे 59 जाती पण आपल्यासोबत पाहिजे. का बाबासाहेब हा समूह करतात, 59 जातीचा समूह एससीचा करत असताना एसटीचाही समूह करतात. याच्या पाठीमागची संकल्पना काय असेल, ही संकल्पना फक्त त्या काशीरामला कळाली होती, ते असं करायचे. बाबासाहेबाच्या अगोदर असं होतं, बाबासाहेबांनी असं केलं आणि आपल्याला असं करायचं. लोकांना अजून अर्थच कळाला नाही. कारण बाबासाहेबाच्या अगोदरची तुमच्या जातीची उतरण कशी होती, उभी होती, ती आडवी करायची होती. बाबासाहेबाला आडवी करायची होती. आणि बाबासाहेब बुद्धिमान होते, त्यांना माहिती होतं की मला अगोदर ब्राह्मण पटणार नाही, मी ज्या जातीत जन्मलो ती जात मला पहिली पटेल आणि हळूहळू येतात. म्हणून बाबासाहेबाचा शब्द आहे की मी भारत बौद्धमय करेल, आणि सगळ्याच्या शेवटी ब्राह्मण बौद्ध होते. आज हा कार्ल मार्क्सचा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबाच्या डोळ्यापुढे तीच व्याख्या होती की अर्ध्या जगाला कार्ल मार्क्सनी वेड केलं, त्या कार्ल मार्क्सची अधोगती होणार आहे ते बोधिसत्वाला कळालं होतं. आणि अवघ्या 50-60 वर्षाच्या पिरियड मध्ये पीकला गेलेला कार्ल मार्क्स खाली आला. आज जगामध्ये एक चीन सोडला तर दुसरं कुठलंही कम्युनिस्ट राष्ट्र स्वतःला कम्युनिस्ट म्हणून घ्यायला तयार नाही. आता कम्युनिझम म्हटल्यानंतर परत आपल्याला इथे काही गोष्टीचे उलगडा व्हायला पाहिजे. कार्ल मार्क्सने सोप्या भाषेत सांगितलं की प्रत्येक धर्म असेल किंवा प्रत्येक गोष्ट असेल तर तिथे भांडवल येतं आणि पैशाने सगळी कामं होतात. आणि मग तो उदाहरणं देतो, फार माणसाच्या स्टेप पर्यंत घेऊन जातो. दास कॅपिटल जर तुम्ही वाचला की दास कॅपिटल हा ग्रंथ त्याच्या लेखाचा संग्रह आहे. तो संग्रह कुणी केलेला आहे, तो गेल्यानंतर त्याचाच एक सहकार्य एंजल्स म्हणून त्यांनी ते कंपाईल केलेलं आहे. आणि त्याने त्या दास कॅपिटल कार्ल मार्क्स मेल्यानंतर मला वाटतं 18-19 वर्षांनी रशियामध्ये त्याची इम्प्लिमेंट झालेले आहे. कारण तो कार्ल मार्क्स म्हणतो की माझ्या श्रमावर उभं राहिलेलं सगळं निर्मिती याचं मूल्य श्रमिकाला भेटत नाही. आणि एका दृष्टीने कार्ल मार्क्सचे काही सिद्धांत आपल्यापर्यंत रिलेटेड येतात. त्याचा सिद्धांत असा असतो, जर तुम्ही कोविड मध्ये बघितलं असेल की तेव्हा कार्ल मार्क्स उपयोगी पडतो. काय झालं होतं कोविडमध्ये, कोविडमध्ये पटापटा माणसं मरत होती आणि सगळ्यांच्या पुढे, सगळ्या देशाच्या पुढे एक प्रश्न होता की याच्यावरती एक लस काढली पाहिजे. सगळ्या जगात मंथन चालू होतं. कार्ल मार्क्स शिकवतो मी तुम्हाला काय होतं की याच्यावर लस काढल्याशिवाय हा रोग आटोक्यात येणार. आता लस काढायची जगाकरता काढायची,
ती तुमच्या औरंगाबादच्या लेवलवरतीच होईल का? जागतिक लेवलवरती तिचं उत्पादन झालं पाहिजे. आणि जगाचा नियम आहे की कुठलीही गोष्ट बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना आपल्या देशातलं सोनं इंग्लंडला गहाण ठेवलं होतं. कारण एवढी मंदी आली होती आपल्याकडं की बाहेर देशातून विकत घ्यायला फॉरेन चलनच भारताजवळ नव्हतं. मग फॉरेन चलन आपल्याकडं नाही तर कुठल्याही देशाच्या वस्तू आपण घेऊ शकत नव्हतो. आणि म्हणून आपलं सोनं तिथं गहाण ठेवलं आणि त्या इंग्लंडकडून आपण डॉलर मिळवले. त्यावेळेस अर्थमंत्री मनमोहन सिंग होते. कार्ल मार्क्स समजून सांगतो तुम्हाला, कारण डोक्यावरून जाईल थोडंफार. कारण ही भांडवलशाही असते. कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग बनत होतं लस बनवली पाहिजे. मग लस बनवायला फॅक्टरीज लागेल की नाही? संशोधन शास्त्रज्ञ करेल, पण तिचं उत्पादन करायला तेवढी मोठी इंडस्ट्री लागेल. आणि त्या इंडस्ट्रीला तुम्ही WHO म्हणून एक जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हिचे काही नियम आहेत. आणि ह्या WHOचे जे राष्ट्र सदस्य आहेत, मग मेडिकल मधला कुठलाही शोध जर लागला तर त्याच्याकडे पेटेंट जातात. पेटेंटचा अर्थ काय? जर ह्या फुलामध्ये काही द्रव्य आहे याचा शोध मी लावला तर ह्या शोधाचा वापर करता फक्त मी असतो. तसं त्या लशीचा शोध लागून 3 महिने झाले होते, परंतु ती कुठे उत्पादित करायची ज्यांनी शोध लावलाय त्या भांडवलदाराने त्या शास्त्रज्ञाकडून ती लशीचं कॉन्ट्रॅक्ट विकत घेतलं होतं. पण तिचं उत्पादन कुठं करायचंय 3 महिने तो जो कोणी विकत घेणारा होता तो शोधत होता की मी लस कुठे निर्मित करावी. आणि त्या WHOचे सगळे सभासद राष्ट्र माझ्याकडे यावं, माझ्या अमेरिकेसहित म्हणून प्रयत्न करत होते. आणि तो भांडवलदार ती लस केवढ्याला घ्याल याचं निगोशिएशन करत होते. आणि इथे कार्ल मार्क्स म्हणतो की भांडवलदार त्याच्या नफ्याला किंमत देतो, माणसाच्या मरणाला नाही. कार्ल मार्क्सचा सिद्धांत इथे लागू पडतो, जो आपण परवा अनुभवला. म्हणून भारताने WHOच्या याच्यावरती सिग्नेचर नव्हती आपल्यावर की आपण पेटेंटला मानत नाही. म्हणून भारताची दवाई बघा जगामध्ये 1 नंबर. अमेरिका पण एक्सपोर्ट करतो. भारतामधली दवाई आहे ना, अमेरिका एक्सपोर्ट करतो. का? तर WHO मध्ये आपली सिग्नेचर नव्हती, पेटेंट मानत नव्हतं. आणि म्हणून भारतातल्या पुनावालाला इथे लस बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि पुऱ्या जगाला इथून लस पोहोचल्या गेली. पण ती लस पोहोचत असताना ज्याने कुणी बनवली त्यांनी त्याचं पेटेंट विकलं. त्या पेटेंटदाराच्या मालकाने त्या लसची किंमत झाल्याशिवाय परमिशन दिली नाही. तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला फुकट मिळाली, ऍक्च्युअली ती फुकट होती का? नाही. कारण तुम्हाला दिलेल्या लसीचे पैसे आपल्या गव्हर्नमेंटने त्याला भरले. हा नफ्याचा प्रकार. इथे कार्ल मार्क्स सांगतो की भांडवलदार कोणाच्याही जीवाला किंमत देत नाही, तो त्याच्या नफ्याला किंमत देतो. आणि म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलं की कामगाराची हुकुमशाही आणा पण ह्या भांडवलदारांना काढा. मग इथे त्यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले. ते सिद्धांत मी तुम्हाला सांगण्यात गेलो तर खूप मोठा हे जाईल. फक्त एकच लक्षात ठेवायचं की पुढे मांडलेले बाबासाहेबांनी सिद्धांत आहेत कार्ल मार्क्सचे, ते कसे रिलेटेड आहेत, पण ते कसे नंतर विध्वंसाकडे जातात. आणि म्हणून बाबासाहेब गौतम बुद्धाला आणि कार्ल मार्क्सला एका प्लॅटफॉर्मवर उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि बाबासाहेबांच्या सिद्धांताबरोबर एका प्लॅटफॉर्मवर उभा राहिलेला कार्ल मार्क्स आणि त्याच्या बाजूला राहिलेला बुद्ध कितीतरी उंच असतो. आणि म्हणून जगामध्ये कार्ल मार्क्सने अर्ध जग वेडे केलं, पण 50 वर्षाच्या आत त्या वेडेपणाची झळ सगळ्या जगाला लागली आणि लगेच लक्षात आलं. पण बुद्ध मात्र लाईट ऑफ एशिया म्हणून आता युरोप पादाक्रांत करतोय, अमेरिकेमध्ये जातोय. तो कुठेही मागे यायला तयार नाही. कारण तत्व जरी सारखे असले तर त्याचं इम्प्लिमेंट आणि मग परत काही शब्द बाबासाहेबांचे त्याच्यातूनच येतात. आणि ते लक्षात येतं आपल्याला की घटनेच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की घटना कितीही चांगली असली, काय म्हणतात, घटना कितीही चांगली असली
पण तिला राबवणारे हात जर वाईट असतील तर मग घटना वाईट सिद्ध होईल. 70 वर्ष घटना वाईट सिद्ध झाली नाही, पण आता ह्या 10 वर्षात ती, कारण वापरणारे हात चांगले नाही. बाबासाहेब म्हणतात घटना किती खराब असली पण तिला जर वापरणारे हात चांगले असतील तर ती घटना सक्सेस होते. याचं उदाहरण बाबासाहेब कार्ल मार्क्सच्याच तत्वज्ञानात देतात की कार्ल मार्क्सचा सिद्धांत पहिल्याने 3 देशांनी वापरला. रशियाने वापरला, त्याचा वापर करता होता लेनिन. बाबासाहेबाचं तुम्ही खूप मोठं एक थिसिस आहे त्याच्यावर, कार्ल मार्क्स होती एक हे भाषण आहे आणि हा पीएचडीचा थिसिस आहे. पण बाबासाहेब दुसऱ्या एका पुस्तकात लिहितात की कार्ल मार्क्सचा सिद्धांत जर तो कामगाराला प्राधान्य देतो तर खरा कुठे लागू व्हायला पाहिजे होतं? कारण औद्योगिक क्रांती तर युरोपमध्ये झाली ना, रशियामध्ये होती का? नाही. औद्योगिक क्रांती कुठे झाली? युरोपमध्ये. कारखाने कुठे होते? युरोपमध्ये. आणि ज्या रशियामध्ये नावालाही कारखाने नव्हता तिथे कार्ल मार्क्स लागू झाला. बाबासाहेब त्याच्यावरती बोट ठेवतात आणि बाबासाहेब सांगतात की ती क्रांती कामगाराची नव्हती, लेनिनच्या सैन्याची होती, कारण लेनिन सेनापती होते. कार्ल मार्क्स जर समजून घ्यायचं असेल ना, कारण तिथे कारखाने नव्हते परंतु त्या लेनिनला तिथे असणारी शामनशाही, कारण तो सैन्याचा प्रमुख होता आणि म्हणून कार्ल मार्क्स तिथे लावताना त्यांनी लेबरची क्रांती नव्हती, ती सैन्याची क्रांती होती. आणि सैन्याची क्रांती असल्यामुळे 39,000 लोक लेनिननी मारले. कारण तिथला जो राजा होता ती मारून तिथे कम्युनिझमची उत्पत्ती केली. दुसरा महायुद्ध. चीनमध्येही कारखाने नव्हते. मग बाबासाहेब सांगतात की इम्प्लिमेंटेशन वाईट आहे. त्याचा सिद्धांत खरा युरोपला लागू पडायला पाहिजे होता की नाही? कारण युरोपमध्ये कारखाने होते, कामगार होते, परंतु तिथे लागू पडला नाही. कारण याचा थिसिस तिथल्या भांडवलदारांनी वाचला आणि भांडवलदार एवढे हुशार की त्यांनी सोशल रिफॉर्म करायला सुरुवात केली. औद्योगिक क्रांती तर झाली, परंतु त्या क्रांतीबरोबर त्या जेव्हा इकडे सोव्हिएत रशियामध्ये क्रांती घडत होती तेव्हा युरोपमध्ये ते कामगाराकरता सोशल रिफॉर्म करत होते. म्हणजे कामाचे तास कमी करत होते, त्यांचा पगार वाढ करत होते, या सगळ्या गोष्टी करत होते. म्हणून युरोपमध्ये आजही मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की नाही, आपलं सोनं इंग्लंडमध्ये गहाण ठेवलं होतं आणि रिफॉर्म कसं केलं आपल्याला, की भांडवलशाहीचं आगमन इथं केलं आपल्या याच्यामध्ये. तोपर्यंत आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी घटनेमध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली. मिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ असा होता की जगाला आमच्या म्हणजे अमेरिकेला आमच्या देशात फॅक्टरी काढायची असेल तर अमेरिका आणि भारत ह्या दोघांचंच कॉन्ट्रॅक्ट असेल आणि त्याचं भांडवल 49% असेल आणि इंडियाचं किती असेल? 51% असेल. परंतु जेव्हा आपण जागतिकीकरणाच्या याच्यावरती सही केली आणि तो कायदा निघून गेला, फक्त आता तेवढंच राहिलं की तुम्हाला जर इथं फॅक्टरी करायची असेल तर आमच्या इंडियाचा कोणीतरी पार्टनर घेतला पाहिजे. म्हणून तुम्हाला जर फॅक्टऱ्या ओळखायच्या असतील ना तर अमुक अमुक लिमिटेड कंसात इंडिया आलं की समजायचं ती फॉरेन फॅक्टरी आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कार्ल मार्क्सच्या याच्यावरती आणि भांडवलदाराची लॉबी स्ट्रॉंग झाली आणि मग इथे आपल्याला जागतिकीकरणात, म्हणून आता म्हणतात की नाही, जे आपल्याकडे जगातलं भांडवल गुंतवल्या जातं. बऱ्याचशा तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील की नाही, की मुंबईला महाराष्ट्रात येणारी फॅक्टरी नरेंद्र मोदींनी गुजरातला पळवली. सेमीकंडक्टर वाचला असेल ना पेपरला तुम्ही. हे भांडवलशाही आणि कार्ल मार्क्स याचा हे आहे की ते सेमीकंडक्टर अमेरिकेची कंपनी. आता आपण जे सगळ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हॉट्सअप घेता, एक्स घेता, इंस्टाग्राम घेता, कुठल्या कंपन्या आहेत? फॉरेनच्या कंपन्या आहेत. इथे तुम्ही जे बी काय वापरता आणि जो बी नफा मिळतो तो कुठे जातो? इंग्लंडला जातो. ते चीन कम्युनिस्ट राष्ट्र आहे, त्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही, त्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही, त्यांच्याकडे फेसबुक
नाही. मग आता तुम्ही म्हणाल तिथले लोक मनोरंजन करत नाही का? त्यांनी त्यांच्या देशाचं चालू केलेलं आहे, त्यांनी ह्या लोकांना आत एंट्री दिली नाही. मग आता तुम्ही विचार करा की जर आपण समजा एवढे बसलो, आपण आपलं दुकान काढलं, सगळ्यांनी सांगितलं की आपल्याच दुकानात माल खरेदी करायचा, पैसा कुठे राहील? जो काही नफा होईल तर वर्षाच्या शेवटी आपणच घेऊ ना. पण आपण म्हटलो नाही, आपल्याला दुकान बिकान काय नाही काढायचं, त्या कांबळेला मरू द्या, आपण राठोडच्या दुकानात माल खरेदी करू. ती भांडवलची. आपल्याला स्वातंत्र्य जरी असलं, परंतु आमच्या कमाईचा हिस्सा कोण खातंय हा सिद्धांत तो कार्ल मार्क्स सांगत होता. आणि म्हणून त्यांनी सरप्लस व्हॅल्यूचा सिद्धांत आणला. मी त्या दिवशी समजावून सांगितलं होतं की सरप्लस व्हॅल्यू म्हणून आज छोट्या मोठ्या फॅक्टरी औरंगाबादमध्ये आहेत ना, औद्योगिक दोन्ही ठिकाणी आहेत. मला वाटतं एक सेंद्रियाला आहे आणि इकडे एक वाळुंजला आहे. 2 MIDC आहेत ना. MIDC म्हणजे औद्योगिकरण. तिथं तुम्ही जर त्या बोर्ड वाटले तर मोठमोठ्या गोदरेज म्हणजे कोण आहे? हे घराणं आहे. त्या घराण्याच्या त्या फॅक्टरी आहेत. त्यांच्याकडं 20,000 लोक काम करतात, पण त्या 20,000 लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त 500 लोक इन्कम टॅक्स पेयर आहेत. म्हणजे 20,000 लोक काम करणाऱ्यापैकी इन्कम टॅक्सच्या रेंज मध्ये येणाऱ्याचा पगार किती लोकांचा आहे? फक्त 500 लोकांचा. आणि त्या गोदरेजकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत की जगातल्या अर्ध्या देशामध्ये त्याची प्रॉपर्टी आहे, घर आहे. इथे मार्क्सला ऑब्जेक्शन होतं. मार्क्स म्हणतो की इथे शोषण होतं, काम करणारा वेगळा आणि श्रीमंत होणारा वेगळा आहे. आणि ह्या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स आपले सिद्धांत टाकत गेला. आणि ते सिद्धांत बाबासाहेब त्या पुस्तकामध्ये म्हणतात की कार्ल मार्क्स जिथे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तिथे झाला नाही. तो कुठे व्हायला पाहिजे होता? युरोपमध्ये. बाबासाहेब म्हणतात भारतात बी नाही. कारण इंग्रज जेव्हा सोडून गेले, आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपण सुई पण बनवू शकत नव्हतो. भुके कंगाल बनून गेला होता इंग्रज आपल्याला. म्हणून इथे आपल्याला कार्ल मार्क्स उपयोगी पडत होता का? नाही. इथे काय होतं? तिथे जर समजा मालक आणि कामगाराचा लढा होता तर आपल्या इथे लढा होता चातुर्वर्ण्याचा, सुवर्ण आणि गुलामाचा. आपण गुलामच होतो ना. स्लेव्ह म्हणतात त्याला. आपण खरंच गुलामच होतो की जो अमेरिकेमध्ये लढा होता. मार्टिन ल्युथर किंगचं तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर त्या मार्टिन ल्युथर किंगनी गुलामाचा लढा लढलेला आहे की काळे होते तिकडे, त्या काळ्याला गुलाम बनवलं जात होतं. पण बाबासाहेब म्हणतात की त्या गुलामापेक्षाही आपली भयंकर स्थिती होती. त्याला गुलाम म्हटलं जात होतं पण त्याला अस्पृश्य म्हटलं जात नव्हतं. त्याचा स्पर्श चालत होता, तो काळा त्यांच्या घरादारात फिरत होता. आम्हाला तर मात्र गुलाम बनवलंच होतं, पण आम्हाला स्पर्शही मंजूर नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबाला धोका वाटला होता की हा समाज लवकर कार्ल मार्क्सच्या मागे जाईल की जिथे सध्या गरज नाही. कारण आम्ही कामगार नाहीये, आम्ही गुलाम आहोत. आणि ह्या गुलामाला जर कशाची गरज असेल तर स्वाभिमानाने उभं राहायचं. बाबासाहेब म्हणतात की पोटाला भाकर मिळणं, पोटाची आग भागवणं हे सगळ्या गोष्टीत वैद्य आहे. कारण तुमच्या पोटात जर भाकर नसेल तर कुठली क्रांती करता येणार नाही. पण त्या भाकरी बरोबर स्वाभिमान आणि तुमचा दिमाग गुलाम असता कामा नाही. बाबासाहेबाचे 2 लढे तेच होते. बाबासाहेबांनी निस्ता महाडचा सत्याग्रह नाही लढला. बाबासाहेब एका बाजूला हॉस्टेल काढत होते, एका बाजूला शिका म्हणत होते. बाबासाहेब आपल्या पायावर उभं राहण्याकरता खेड्यातून शहराकडे या म्हणत होते. म्हणून बाबासाहेब भगवान बुद्धाचे दोन्ही सिद्धांत वापरत होते. कारण भगवान बुद्धालाही दारिद्र्य पसंत नाही. भगवान बुद्ध श्रेष्ठीची तारीफ करतात. अनाथपिंड त्यांच्यावर तर श्रीमंत माणूस आहे, व्यापारी आहे. म्हणून त्यांनी त्या अनाथपिंडकाला असं सांगितलंय का की हे सगळं बंद कर? नाही. अनाथपिंडकाला विचारलेल्या प्रश्नाला सांगतात की तुझ्यावर जे डिपेंड आहे त्यांना चांगलं सांभाळ, पैसा चांगल्या मार्गाने कमवा. आणि म्हणून सम्यक आजीविका हे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये घालतात. कारण आपल्याला इथे समजताना त्यांचा तो सम्यक आजीविकेचा अर्थच काय की तुम्ही उद्योगशील असलं पाहिजे. कसं उद्योगशील असलं पाहिजे? कार्ल मार्क्स सांगतो आम्ही उद्योगशील असलं पाहिजे, पण त्या उद्योगशीलामध्ये तो हिंसा घालतो.
की कार्ल मार्क्सचा सिद्धांत करताना रशियाने एवढी दादागिरी केलेली आहे की तिथल्या मालक लोकांचे अक्षरशः कत्लेआम केलेले. पण हिटलरने, जसं राईट विंगचा म्हणतात हिटलरने कशा करता लोक मारली? धार्मिक कामा करता. त्याची एकच स्टडी होती की आम्ही आर्य आहोत आणि आम्ही शुद्ध रक्ताचे आहोत, आम्हाला जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे, एवढा मॅड माणूस होता. म्हणजे एका धार्मिक लेवलवर त्यांनी 60 लाख लोक चंबर मध्ये घालून मारले. त्याला राईट विंग म्हटलं. परंतु कार्ल मार्क्सनी माणसाचं नाव घेता घेता गरीबाचा वाली माणूस होते ना त्याला, त्या गरीबाचा वाली म्हणता म्हणता त्या गरीबाच्या संघटनेला असं उद्युक्त केलं की त्यांनीही जवळजवळ 6 लाख लोक मारली. म्हणून बाबासाहेब सांगतात की ह्या दोन्ही हुकुमशाही वाईट आहे. आणि म्हणून बाबासाहेब बुद्ध धम्माला धर्म म्हणत नाही, बाबासाहेब त्याला रिव्होल्युशन म्हणतात. की बुद्ध त्यावेळेस बुद्धांनी असे मेळे करून समाज घडवलेत का? की नाही नाही, तू मांगाचा आहेस का, ठीक आहे मग मांगाला हे करतो, नाही केलं बुद्धांनी. बुद्ध धम्म सांगत होते. बुद्ध कुठल्याही वैदिकाच्या पुढे जाऊन आंदोलन नाही केलं. कुठल्याही वैदिकाला, भिक्षूला त्याला मारायला नाही सांगितलं. तर भगवान बुद्ध भिक्षूला सांगतात की हा जो मी मार्ग सांगितलाय ह्या मार्गाने लोकाला जायला सांगा. कार्ल मार्क्सच्या अगोदर भगवान बुद्ध तुम्हाला कमाईचा जरियाही सांगतात. भगवान बुद्ध तुम्हाला चांगल्या मार्गाने जायला सांगतात. आणि म्हणून ह्या भगवान बुद्धाच्या मार्गामध्ये फक्त अध्यात्म आहे का? अध्यात्म नाही. भगवान बुद्धाचे सिद्धांत तुम्ही जर जातक कथा व्यवस्थित वाचले ना, तर जातक कथा ह्या तुमच्या व्यापाराच्या कथा आहे. की त्या याच्यामध्ये बाबासाहेब, म्हणून त्याला बौद्धिक म्हणतात, त्या जातक कथेमध्ये भगवान बुद्ध तुम्ही कसं जगावं. एका ठिकाणची कथा आहे जातकामधली की एक माणूस आहे, तो भिक्षू व्हायला निघतो आणि रस्त्यामध्ये येता येता, त्या जातकाचं नाव आता मला आठवत नाही, रस्त्यामध्ये येता येता त्याला एक सुंदर मुलगी दिसते, श्रेष्ठी आहे तो. आणि आता उद्देशाने निघालाय कुठल्या? भिक्षू व्हायला. रस्त्यामध्ये सुंदर मुलगी, याचा भिक्षूचा उद्देश गेला आणि त्या मुलीच्या मागे लागतो. आणि मग तो त्या मुलीच्या मागे वेळा झाल्यानंतर त्याचे मित्र जबरदस्तीने धरून बुद्धाकडे घेऊन जातात. की ते सांगतात की भगवंत हा भिक्षू व्हायला निघाला होता, मध्येच बिघडला. भगवंत हसतात आणि भगवंत इथं जातक सांगतात. काय जातक सांगतात? की हा मागच्या जन्मातही असाच होता. काय म्हणतात भगवान बुद्ध? हा मागच्या जन्मातही असाच होता. आणि त्या जन्माची कथा सांगता सांगता भगवान बुद्ध त्याच्या पूर्ण अधोगतीचं कारण सांगतात. की मागच्या जन्मातही हा एक श्रेष्ठी होता, असाच एका बाईच्या नादी लागला. त्या बाईच्या नादी लागल्यानंतर मग बाईची एक एक डिमांड वाढायला लागली. ती पहिली महाल मागते, नंतर हे मागते, नंतर ते मागते, आणि हा शेवटी दरिद्र होऊन म्हातारपणात भिक्षू बनतो. मग याच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे बापरे, मागच्या जन्मात म्हातारा झाल्यावर झालो होतो, म्हणून हा जन्म घ्यावा लागला. त्याच्या डोक्यातली पोरगी पडून जाते. इथे बुद्ध व्यवहार शिकवतो. ते झालंय की नाही झालं, पण बुद्ध सिद्धांत शिकवतात इथे की मागच्या जन्मात तू ह्या संसाराच्या पाठीमागे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, याच्यामध्ये अडकून पडला होतास. कारण ह्या गोष्टी संसारामध्ये करावंच लागतात, न करता काही करता येणार नाही. म्हणून आताही तुझ्या डोक्यात जर पोरगी आली असेल तर तुला हे सगळं करावं लागेल, याच्या मागे तुला जावं लागेल. आणि म्हणून भगवान बुद्ध इथे 38 मंगलामध्ये एक मंगल सांगतात भगवान बुद्ध. कुठलं मंगल सांगतात? की माता पिता उपठान, माता पिताची सेवा करायची. एवढ्यात थांबत नाही ते, बायको पोरं यांचीही जबाबदारी घ्यायची. आणि ही जबाबदारी घेण्याकरता चांगली आजीविका जगायची. काय सांगितलं बुद्धांनी? ते उद्योगच सांगितला ना.
आणि तो उद्योग करण्याकरता सांगितलेला मार्ग आहे, मार्ग बुद्धांनी चांगला सांगितलेला आहे. कार्ल मार्क्सही तुम्हाला उद्योगच करायला सांगतो, परंतु दुसऱ्याला मार्ग. आणि म्हणून हे सिद्धांत बाबासाहेबाला माहिती होते, आणि म्हणून बाबासाहेबांनी याच्यावरती एक ग्रंथ लिहिला, पीएचडीचा थिसिस लिहिला. कारण बाबासाहेबाला तुमची आणि माझी काळजी होती, आणि ती बाबासाहेबाची काळजी रास्त झाली. कारण बाबासाहेबाच्या मुक्तिकोन पथेमध्ये ज्या समाजावर त्यांनी विश्वास ठेवला, आपण कसे का होईना पण बाबासाहेबाचं ऐकतो. ते कधी कधी मला फोनवर विनोदाने लोक म्हणतात, भंतेजी तुम्ही पण असे आहे ना, कधी कधी शिव्या देता, कधी कधी चांगलं म्हणता. म्हटलं चांगलं म्हणल्यावर चांगलंच असतं, जी गोष्ट चांगली आहे ती चांगली. आपण ऐकलं बाबासाहेबांचं, काही गोष्टी आपण ऐकल्या. बाबासाहेबाला अपेक्षा दुसऱ्याची होती, आणि ती अपेक्षा अजूनही फुलफिल झाली नाही. कारण त्या अपेक्षेला वेगळे वळण मिळालं. कम्युनिझम तर बुडाला, पण कम्युनिझम बुडता बुडता सगळ्या जातीच्या डोक्यात गोंधळ निर्माण करून आजही गोंधळाच्या स्थितीमध्ये भारत आहे. आपल्या लक्षात येत नाही की भारताची बाबासाहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या की की ज्या कार्ल मार्क्सला लागू पडतात. बाबासाहेब एवढ्या सुंदरपणाने म्हटले की उद्यापासून आपण, बाबासाहेबांच्या त्या भाषणातलं एक वाक्य आहे की उद्यापासून आपण एका नव्या जगात प्रवेश करतोय. आता आपल्याला कंप्लेंट करायला जागा नाही. पहिलं आंदोलन इंग्रजाच्या विरोधात करतायत, कोणाला समजवतायत बाबासाहेब? त्या पार्लमेंट मधल्या खासदार लोकायला. कार्ल मार्क्स सांगतात तिथे काय म्हणतात, उद्यापासून आपण एका जगामध्ये, स्वतंत्र जगामध्ये प्रवेश करतो, आणि तिथे झालेल्या चुकीला, ऍक्च्युअली तो महात्मा गांधीला टोमणा होता. महात्मा गांधी जिवंत नव्हते म्हणून त्याने नाव नाही घेतलं. त्यांना तेच म्हणायचं होतं की उद्यापासून तुम्हाला मिठाचा सत्याग्रह करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला राजकीय मिळालेली लोकशाही जर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळाली नाही तर हा डोलारा कोलमंडायला वेळ लागणार. हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत. आज ते खरे होत आहे कुठल्या तरी गोष्टीने. कारण ते महापुरुष होते, खूप द्रष्टे होते, आणि म्हणून बाबासाहेबांचं लिटरेचर वाचलं ना की कधी कधी असा ऊर भरून येतो की काय महापुरुष होते. पुस्तक बोलल्यासारखं वाटतं आपल्याला. कधी कधी ते हातात बोट घेऊन उभे राहतात, कधी कधी पाठीवर हात टाकतात, कधी कधी प्रेमाने गोंजारतात. कारण त्यांचं ते लिटरेचर आपल्याला कळालं पाहिजे. हे लिटरेचरही गोंजारायचं आहे. कार्ल मार्क्स आहे की नाही, तेवढ्याच पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कार्ल मार्क्सचं काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. म्हणून बाबासाहेबांनी जे भगवान बुद्धाचे 25 सिद्धांत सांगितले होते ते जर डोक्यात असतील तर उद्यापासून आपण आता कार्ल मार्क्सचाही एक एक सिद्धांत घेणार आहोत. मी याची पार्श्वभूमी एवढ्याच करता सांगितली की आपल्याला बुद्धाचं आणि कार्ल मार्क्सचं कम्पेअर करता आलं पाहिजे. कारण क्रांती आणि प्रतिक्रांतीचं जेव्हा आपण कम्पेअर केलं तर एका बाजूला मायथॉलॉजी होती आणि एका बाजूला इतिहास होता. आता कम्पेअर करताना दोन्ही बाजूला इतिहास आहे, आणि इतिहासाला जास्त लाथा मारता येत नाही. कारण इतिहासाला लात मारली की पाय तुटतो. मायथॉलॉजीला लात मारता येते, रामावरती टीका करता येते, कारण पुरावा नाही, बोलता येते. गीतेवरती बोलता येतं, पुरावा नाही. तसं कार्ल मार्क्सचं होणार नाही. हिटलर क्रूर जरी असला तरी तो एक इतिहास आहे. आणि म्हणून इथली लोक एक लक्षात घ्या की औरंगजेबाचा इतिहासच पुसायला निघाले. जेव्हा तुम्ही इतिहास पुसायला निघता तेव्हा सगळ्या येणाऱ्या पिढ्या ह्या उद्योगी होत नाही तर अधोगतीच्या होतात. कारण तुमच्या पुढे जर कुठला आदर्शच नसेल तर वागता येत नाही. म्हणून औरंगजेबाला मिटवून चालेल का? कारण औरंगजेब जर संपला तर शिवाजी काही दिवसांनी संपतील. कारण शिवाजी सांगायला औरंगजेब पाहिजे ना, आणि त्यांना औरंगजेब नाही संपवायचा. काय संपवायचंय? शिवाजी संपवायचा. कारण शिवाजी तुम्हाला घेऊन चालत होता. आणि हीच कार्ल मार्क्स आणि बुद्धाची स्टोरी आहे की जी कुठून तरी
कबीराने, शिवाजी महाराजांनी, तुकारामाने यांच्यापर्यंत ती चालत आलेली आहे. बाबासाहेबापर्यंत चालत आलेली आहे. बाबासाहेबांनी आम्हाला खूप मोठं धन ठेवून गेलेलं आहे. फक्त ते धन आम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच दृष्टीने उद्यापासून आपण कार्ल मार्क्सच्या प्रत्येक सिद्धांतावरती चर्चा करू. आज मी तुम्हाला जी पार्श्वभूमी सांगितली ती एवढ्याच करता की उद्यापासून तुम्हाला सिद्धांत समजायला थोडे सोपे.